नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा तुमचं स्वागत करते मनीषा किचनमध्ये. आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी गणेश चतुर्थी स्पेशल मोदकची रेसिपी. खूप इझी रेसिपी आहे, टेस्टी रेसिपी आहे आणि सिंपल पण आहे. खूपच सिंपल आहे रेसिपी. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया मग. नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे उकडीचे मोदक. तर मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. भगुल ठेवलंय इकडं, भगुल ठेवलेला आहे. 1 कप पाणी घेतलंय. हे पहा 2 कप पाणी घेतलंय मी. 1 कप दूध. ह्याच्यात घालूया तूप. 1 चम्मच तूप घातलंय. चांगली दुधाला चांगली उकळी येऊ द्या, मग आपण पीठ घालूया. थोडस मीठ घालूया. बघा चांगली दुधाला उकळी यायला आली आपल्या. तर गॅस कमी करून घ्या. आता ह्याच्यात आपण पीठ घालूया. 1 कप घेतलंय पीठ. चांगलं हलवून घ्या खाली, नाहीतर लगेच गाठी होते त्या. आणि 1 कप घालते मी. 2 कप घेतलेले आहेत. हलवून घ्या, चांगलं शिजू द्या. मिक्स करून घेतलंय मी सगळं. 5 मिनिटं झाकून ठेवूया. कढाई ठेवलेली आहे बघा इकडं. तूप घालूया. 2 चम्मच तूप घालूया कढाईत. खसखस घातले बघा. खसखसला भाजा तुपात. नारळ फोडून मिक्सरला लावून घेतलाय, वरची किसीन काढून ते घालूया. आता चांगलं मिक्स करून घेऊया आपण. एक मोठा नारळ होता बरं का, नारळ आहे. आणि असं हलवून घ्या चांगलं. कप 1 गुळ घालूया. 1 गुळ घेतलाय बघा, 1 कप. हलवून घ्या मस्त. इलायची पावडर घालूया. इलायची पावडर बी घालू ना. 1 चम्मच घातलाय मी इलायची पावडर. हो, खायच्या चम्मच ना. काजू आणि बदाम घेतले, ते बी घालून घेऊ ह्याच्यात. ह्याला बी मिक्स करून घेऊया. बघा आपलं मिश्रण मस्त बनलेलं आहे. बघा कलर बी किती मस्त आलाय. बनलंय आपलं. आता बंद करूया आपण ह्याला. हे पा मस्त झालंय. बंद केला. हे बी आपलं थोडस थंड झालंय बघा. 5 मिनिटं वाफवून घेतलं होतं मी. थोडं थोडं मळून साईडला ठेवते. थोडस तूप घालूया आपण मळायच्या आधी. अजून लई गरम आहे, खूप गरम आहे अजून. हे पा असं घासून घ्या, ऊन असते म्हणजे पोळत नाही हाताला. मऊ पीठ होते आपलं. मोदक चांगले होतात. बघा आपलं पीठ मळून तयार आहे. आता आपण मोदक बनवूया. याला तूप लावून घ्या. असं बंद करा आणि एवढं एवढं गोळं तोडून घ्यायचं. हे पा असं ह्याच्या आत असं भरून घ्या बोटाने.
एका बोटाने असं दाबा सगळीकडे कडपातळ. हे बघा, हे जे एक हे घ्यायचा लाडू आणि असं ह्याच्यात भरायचं. आणि थोडस पीठ घेऊन तांदळाचं वर लावायचं, म्हणजे गच्च बसून जातात मोदक आपला. चांगलं दाबून घ्या आत पातळ करा असं आपला. घेते मी, नंतर भेटूया आपण. तर एक भगोलीमध्ये मी खाली पाणी ठेवलं आहे आणि वर असं एक हे ठेवलं आहे आणि केळाचं पान ठेवलं आहे. केळाच्या पानवर मी ते तूप लावून घेते आणि चांगलं तूप सगळ्याकडे स्प्रेड करते, कारण ते खाली चिटकू नये म्हणून. आता मी ते मोदकला घालून घेते ह्याच्यात. तर मोदक मी आता इथे घालून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता मी 2 वेगळ्या प्रकारचे बनवले आहेत. आता मी लीड लावून घेते आणि 10-15 मिनिट ह्याला स्टीम होऊन देते मी. तोपर्यंत मी दूध गरम करून घेतला होता, त्याच्यात मी थोडंसं केसर घातलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता की तिचा कसं एकदम कलर नॅचरली येलो आला आहे थोडासा. आणि आत्ता मी हे चांगलं असं बॉईल झालं आहे, स्टीम झाला आहे आपले मोदक. तर आता मी इथे वरती केसर लावून घेते आणि हिला अजून 5 मिनटं मी स्टीम व्हायला सोडून देते. तरी तुम्ही बघू शकता मोदक आपले बनवून रेडी झालेले आहेत. मी खूप ह्यूज क्वांटिटीमध्ये बनवली होती, कारण मला द्यायचे होते मंदिरला. तर तुम्ही बघू शकता की आपले टेस्टी मोदक बनवून रेडी झालेले आहेत. तुम्हाला पण फ्रेंड्स गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आहे आणि नवीन व्हिडिओसोबत भेटूया अनेकदा. तोपर्यंत फ्रेंड्स खात राहा आणि मस्त राहा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. काहीही प्रश्न असेल ह्या व्हिडिओ रिलेटेड, रेसिपी रिलेटेड, तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय.